आणि न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण सुरुवातीला बातमी बघणार आहोत। राज्यात सत्ता स्थापनेला उशीर होतो आणि सोशल मीडियावर सध्या मीम्स आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीला चपखल बसणाऱ्या व्हिडिओंची लाट आली असंच म्हणावं लागेल। जोक्सच्या माध्यमातूनही आता चांगले स्टोले लगावले जातात। राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये। मात्र भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित संख्या ही भाजपपेक्षा जास्त आहे। अशा वेळेस सिंगल लार्जेस्ट पार्टीला मागे टाकून कसं अव्वल होता येतं, या राजकीय घटनेवर जाहिरातीच्या माध्यमातून चांगलाच बाण लावण्यात आलाय। व्हिडिओ सोबतच मीम्सनंही चांगलाच धुमाकूळ घातलाय। वाघाला रिंगमधून यावंच लागणार आहे, तर भाजपच्या जहाजाला बांधलेली होडी दाखवून पाठिंबा काढण्याचा इशाराही मीम्समधून दिला जातोय। शिवसेनेच्या नेत्यांसोबत शरद पवार आणि सोनिया गांधींच्या हातात रिमोट देऊन आवाज कुणाचा हा प्रश्न विचारणारा मीम्स हिट ठरलाय। राज सिनेमाच्या इमेजवरून तयार केलेला मीम्स तर सुपरहिटच म्हणावा लागेल। रेल्वे क्रॉसिंगवर बाईकवरील कुटुंब दाखवून राज्यातल्या राजकीय पक्षांच्या सद्यस्थितीवर हे असं भाष्य करण्यात आलंय। ही स्कीम तुमच्यासाठी नाही, म्हणजेच राजकीय युतीची कोणती स्कीम कोणासाठी नाही हे दाखवून देण्यात आलंय। तर दरीत फासावर अडकलेली शिवसेना भाजपचा दोर कापण्यात आताताईपणा करत असल्याचा मीम्सही अफलातून जमून आलाय। खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या तर राऊत हा जोक चांगलाच व्हायरल झालाय। पुलंचा हवाला देऊन नवा शब्दप्रचारही सोशल मीडियावर रूढ झालाय। संजय राऊतांच्या हातात रायफल दाखवून स दाऊद तो एक संजय राऊत हा मीम सोशल मीडियात हिट ठरलाय। वाघ एकला राजा बाकी खेळ माकडाचा हा मीम्सही चांगलाच धुमाकूळ घालतोय। एकंदरीतच ऍड मध्ये 3 विद्यार्थी एकत्र येऊन पहिला क्रमांक पटकावतात। या ऍड सारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। आणि नंतर आपण थेट जाणार आहोत एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत। जब गठबंधन की चर्चा हो रही थी तब यही हुआ था ना। उस वक्त जो बात तय हुई थी, उस वक्त जिस पर सहमति हुई थी, यही प्रस्ताव है। नया प्रस्ताव देना, नया प्रस्ताव लेना, उसके ऊपर चर्चा करने में आप टाइम क्यों वेस्ट कर रहे हैं? चलिए महाराष्ट्रामध्ये इतर सुद्धा अनेक विषय आहेत। काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी हे पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या ओला दुष्काळ त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दिवसभर फिरले। तो प्रश्न महत्त्वाचा आहे। आदित्य ठाकरे काल पुन्हा अनेक भागात जाऊन आले। अनेक प्रश्न या राज्यामध्ये आवासून उभे आहेत। शेतकरी आणि कष्टकरी हे शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिथे जिथे जातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला, तिथून फक्त एकच आवाज येतोय की साहेब काय झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनवा, तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील। बीजेपी ने जो प्रस्ताव दिया है, क्या ये माना जाए कि शिवसेना ने उसे रिजेक्ट कर दिया है? कोई प्रस्ताव न आएगा न जाएगा। प्रस्ताव जो पहले से था ठरल्याप्रमाणे करा। जो तय हुआ है, जिस बातों पर सहमति हुई है, वही आप आगे लेकर जाइए। यही प्रस्ताव है। नया प्रस्ताव यानी मुख्यमंत्री पद को लेकर सहमति नहीं बनती है तो शिवसेना बात नहीं करेगी। मुख्यमंत्री पद पर सहमति बनी थी, अभी नहीं बनी थी। अब नहीं, चुनाव से पहले बनी थी। कितने बार सहमति बनी? जो बनी थी उसके मुताबिक गठबंधन हुआ है, उसके मुताबिक हमने चुनाव लड़े। नितिन गडकरी को सामने लाया जा रहा है, शिवसेना की तरफ से कहा जा रहा है, जिस तरह से कहा जा रहा है कि शिवसेना के और बीजेपी के जो महाराष्ट्र राष्ट्रपति शासन की तरफ बढ़ रहा है आगे, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। अगर महाराष्ट्र पर बिना वजह राष्ट्रपति का शासन थोपने की कोई साजिश कर रहा है, तो ये महाराष्ट्र की जनता का जनादेश का सबसे बड़ा अपमान होगा।
छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र के साथ अन्याय होगा और ये अधर्म की जीत होगी। एनसीपी ने आपको 2.5 साल के मुख्यमंत्री का प्रपोजल दिया होगा। देखिए वो हम बात करेंगे। सर मुख्यमंत्री की शिवसेना बात ही नहीं करी। हम तो पहले दिन से मैसेज भेज रहे हैं। मुख्यमंत्री ने भी मुख्यमंत्री को फोन किया था, लेकिन शिवसेना ही बात नहीं करी। मैंने कहा ना आपको, बात करने की जरूरत नहीं है। जो बात पहले तय हुई थी उस बारे में ही बात सर, नितिन गडकरी को लाया जा रहा है। पवार साहब आपण बघतो संजय राऊत यांची पत्रकार परिषद आता झालेली आहे। सेनेचा मुख्यमंत्री झाला तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशा प्रतिक्रिया मिळत आहेत। आपल्याला माहिती आहे आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत। एकीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांनी असं मत व्यक्त केलंय असं त्यांनी म्हटलंय, पण त्याच वेळेला जर राष्ट्रपती राजवट लागू केली तर हा जनादेशाचा अपमान असेल असं देखील आता संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला असं देखील कळतंय, कालपासून चर्चा अशा देखील रंगतायत की समज या सगळ्यावर उत्तर मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवटीकडे राज्यात वाटचाल सुरू आहे की काय अशी देखील चर्चा आहे। आणि त्यावर आता संजय राऊत यांनी हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी ह्याची देखील आठवण करून दिलेली आहे की मुख्यमंत्रीपद किंवा कोणतीही गोष्ट असेल सरकारबद्दलची, या गोष्टींचे प्रस्ताव आधीच दिलेले आहेत। मग पुन्हा याबद्दल नव्याने चर्चा का, प्रस्ताव नव्यानं का द्यायचा असा सवालही आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे। राष्ट्रपती राजवट समज जर लागली तर हा जनादेशाचा अपमान असेल अशा शब्दात त्यांनी असं जर झालं तर याला आम्ही जबाबदार नसू असं स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। आता पुन्हा एकदा त्यांनी आठवण करून दिली आहे मुख्यमंत्री पदावरून जो वाद सुरू आहे, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, तसं जर त्याची देखील आठवण का करून द्यायची जर हा प्रस्ताव आधीच झालेला आहे स्पष्ट, याची देखील आठवण आता संजय राऊत यांनी करून दिली आहे। काही वेळापूर्वीच आपण म्हटलं होतं यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। बघूयात त्या काय म्हणतात। ठामपणे मानायला काय हरकत नाही। आज आमच्यापेक्षा मताधिक्य त्यांच्याकडे जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे की जे महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे त्या दुरवस्थेमधनं ते महाराष्ट्राला काढू शकतात। शरद पवार मुख्यमंत्री व्हावा काही वेळापूर्वीच युतीचं अजूनही डेडलॉक आहे, मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाहीये शपथविधी। अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं, काय पर्याय होऊ शकतो? नाही, मला असं काही वाटत नाही। ते आमचे मोठे नेते डिसाईड करतील काय। यशोमती ठाकूर काँग्रेसचे आमदार त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ही विस्ताराने आपण बघणार आहोत। पण या अवकाळी पावसानं एकीकडे राज्यात थैमान घातलेलं आहे आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या 3 जिल्ह्यांचा दौरा केला। बघूयात तेव्हा काय काय घडलं। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केल्यानं बळीराजाला धीर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा सुरू केलाय। नांदेड जिल्ह्यातल्या नुकसानीची उद्धव ठाकरेंनी पाहणी केली। लोहा कंधार तालुक्यातल्या शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली। हा दौरा असाच पुढे जात होता, शेतकऱ्यांना भेटत होता। यावेळी 2 चिमुरड्याही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आल्या। धावपळीच्या दौऱ्यातही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला। अवकाळी पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय, त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत। या संकटाच्या वेळी शेतकऱ्यांसाठी सर्व नियम बाजूला सारून लवकरात लवकर मदत कशी देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, नांदेड। आणि त्या बातमी येते काही वर्षात भारताच्या पंतप्रधानांचा पत्ता बदलू शकतो। सरकारनं नेमलेल्या एका फर्मनंच हा प्रस्ताव दिलाय। बघूयात कुठे असू शकेल पंतप्रधानांचं नवं निवासस्थान। भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणजे सत्तेचं केंद्र, त्यामुळे कायमच त्याच्या भोवती वलय आणि कुतूहल। सध्या पंतप्रधानांचं निवासस्थान 7 लोककल्याण मार्ग इथं आहे, ज्याला आधी रेसकोर्स म्हटलं जायचं, पण लवकरच पंतप्रधानांचा पत्ता बदलू शकतो। HCP डिझाइन या कंपनीनं तसं सरकारला सुचवलंही। पाहुयात कुठे असेल पंतप्रधानांचं नवं निवासस्थान। राष्ट्रपती भवनाच्या शेजारी राजपथावरच हे निवासस्थान असावं असं या कंपनीनं सुचवलंय। यावर सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, पण या निमित्तानं पाहुयात पंतप्रधानांचं सध्याचं निवासस्थान कसं आहे।
7 लोककल्याण मार्ग हे संकुल एकूण 12 एकर जागेवर पसरलंय. या संकुलात 1, 3, 5, 7 आणि 9 लोककल्याण मार्ग असे एकूण 5 बंगले आहेत. यापैकी 5 लोककल्याण मार्गमध्ये पंतप्रधान मोदी राहतात, तर 7 नंबरच्या बंगल्यामध्ये त्यांचं कार्यालय आहे. 3 नंबरच्या बंगल्यात मोठी कॉन्फरन्स रूम आहे. 1 नंबरच्या बंगल्यामध्ये हेलिपॅड आहे, तर 9 नंबरच्या बंगल्यात SPGचं मोठं कार्यालय आहे. याच बंगल्यातून थेट सफदरजंग विमानतळापर्यंत भुयारी मार्ग आहे. बंगल्याला एकच प्रवेशद्वार आहे, जिथे SPGचा 24 तास कडक पहारा असतो. सर्व बंगल्यांच्या काचा अशा आहेत की रासायनिक आणि जैविक हल्ला झाला तरी आतमधल्या व्यक्ती सुरक्षित राहतील. पंतप्रधानांना भेटणंही सोपं नसतं. त्यांचे मित्र किंवा नातेवाईकही त्यांना सहज आणि थेट भेटू शकत नाहीत. आज पंतप्रधानांना भेटायला कोण येणार आहे याची यादी त्यांच्या स्वीय सचिवांकडे असते, जी SPGलाही दिली जाते. ते यादीनुसारच पाहुण्यांना बंगल्यात प्रवेश मिळतो. पाहुण्यांची गाडी थेट पंतप्रधानांच्या बंगल्यापर्यंत नेता येत नाही. गाडी गेटवरच सोडावी लागते. तिथून SPGची विशेष वाहनं तयार असतात. कडक तपासणीनंतरच SPG पाहुण्यांना 5 नंबरच्या बंगल्यापर्यंत घेऊन जाते. पंतप्रधानांना वाढल्या जाणाऱ्या अन्नाचीही आधी तपासणी होते, मग त्यांना ते सर्व्ह केलं जातं. तसंच 7 लोककल्याण मार्गावरील आकाश हे नो फ्लाय झोन आहे, म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत त्यावरून विमान जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या ताफ्यात एकूण 6 BMW गाड्या आहेत. त्यातील 2 दिल्लीत वापरल्या जातात, तर 2 या देशात इतरत्र दौऱ्यादरम्यान वापरण्यात येतात. अन्य 2 BMW या VVIP पाहुण्यांसाठी राखीव असतात. पंतप्रधानांच्या निवासस्थानातल्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे तब्बल 250 ते 300 इतकी. या संकुलात मोर आणि बदकांचा मुक्त वावर असतो. हे सगळं सांगण्याचं कारण असं की पंतप्रधानांचं निवासस्थान हलवणं ही अतिशय क्लिष्ट आणि संवेदनशील गोष्ट असणार आहे. त्यामुळे सर्वंकष विचार करूनच याबद्दल निर्णय घेतला जाईल, यात वाद नाही. अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे, दिल्लीमध्ये पोलीस विरुद्ध वकील यांच्यातला संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. दिल्ली पोलिसांनी वकिलांच्या विरोधात पोलीस मुख्यालयाबाहेरच कालपासून आंदोलन छेडलंय. दिल्लीत कधी न पाहिलेलं चित्र पाहायला मिळत आहे. आंदोलक आंदोलन करत असतात आणि पोलीस तिथं उपस्थित असतात. मात्र इथं पोलीसच आंदोलन करतायत. पोलिसांची घोषणाबाजी सुरू आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेत. 30,000 न्यायालयाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या संघर्षानंतर हे प्रकरण अधिकच तापलंय. बाईकवर स्वार असलेल्या पोलिसाला वकिलांनी मारहाण केली होती. त्याआधी 30,000 न्यायालयात पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. 11 पोलीस त्यामध्ये जखमी झाले. यावेळेला पोलिसांनी हवेत गोळीबार केला, तर वकिलांनी पोलिसांची वाहनं पेटवून दिली. या घटनेनंतर पोलीस आणि वकिलांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. वकिलांना विरोध दर्शवण्यासाठी पोलीस हातावर काळ्या पट्ट्या बांधून काम करतायत. आमच्याबरोबर अन्याय होतोय, जे योग्य नाही, पण तरीही आम्ही शांततेत निषेध करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. हमारा इस टाइम पे मोरल बहुत डाउन है. जो बाकी हमारे साथियों के साथ हुआ वो ठीक नहीं हुआ. हम सिर्फ इस टाइम इक्वल जस्टिस चाहते हैं. हमारी तरफ से कोई प्रोटेस्ट नहीं है. दिस इज साइलेंट मूवमेंट. दैट्स इट. पोलिसांना योग्य वागणूक मिळावी, कायदा हातात घेणाऱ्या वकिलांना शिक्षा मिळायला हवी, अशा पोलिसांच्या मागण्या आहेत. 3 दिवसांपासून वकील पोलिसांसोबत सामान्य नागरिकांबरोबर गैरवर्तन करतायत. त्याकडे पोलिसांनी लक्ष वेधलं. तर न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी धीर ठेवावा, असं आवाहन दिल्ली पोलीस आयुक्तांनी केलंय. एकंदरीतच आता प्रशासन हा तिढा कसा सोडवणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रशांतीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. लवकरच 5G सेवा येणार आणि त्यामुळे मशिनरीचा अगदी दूरवरून वापर करता येणं शक्य होईल आणि परिणामी सर्जरीमुळे डॉक्टर दूरवरून सर्जरी करू शकणं देखील शक्य होईल. आणि इतकंच नाही तर सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये देखील त्याचा अचूकरित्या वापर करता येऊ शकेल. लेटेन्सी लाईफसाठी वा सज्ज. घर बसल्या लाईव्ह इव्हेंट तुमच्या हातात. वाहन चालवण्याच्या क्रिया रिअल टाइम मध्ये. एकाच वेळी इंटरनेटला जोडा अनेक उपकरणं. आपल्या देशात सध्या 4G ची सेवा वापरली जाते. मात्र आता 5G ची चर्चा सुरू झालीये.
5Gच्या येण्यानं आयुष्यात मोठे बदल घडून येतील. मेसेज रिसीव्हरवर पोहोचेपर्यंत खूप कमी वेळ लागेल. कमी स्पीडमुळे अशक्य असलेल्या गोष्टी शक्य होतील. यालाच तांत्रिक भाषेत लेटेन्सी असं म्हणतात. याचा उपयोग सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये अचूकरित्या होईल. वेग कधी कमी करावा, केव्हा वाहन वळवावे, केव्हा ब्रेक मारावा या क्रिया रिअल टाइम मध्ये घडतील. 5G सेवेचा AR आणि VR क्षेत्रातही चांगला उपयोग होईल. तुम्ही घर बसल्या एक लाईव्ह इव्हेंट VR बॉक्स वापरून अटेंड करू शकाल. अगदी समोर लाईव्ह दृश्य घडत आहेत असा अनुभव घेता येईल. इतकंच नव्हे तर रिमोट सर्जरी शक्य होऊन डॉक्टर लांब बसून सुद्धा शस्त्रक्रिया करू शकतील. अर्थात 5G सेवा भारतात यायला अजून बराच कालावधी जावा लागेल. पुढील 3 वर्षात 5G सेवा सुरू होऊ शकेल. कारण 5Gचं जाळं बसवणं खर्चिक असेल. प्रत्येक 300 मीटरवर 5Gचा रिसीव्हर बसवावा लागेल. कारण 5Gच्या वेव्स जास्त अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत. कारण हे वेव्स छोटे असतात आणि आरामात तुटू शकतात. असं असलं तरी अनेक कंपन्या 5G सेवा भारतात आणण्यासाठी उत्सुक आहेत. कारण भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्मार्टफोन उपभोक्ता असलेला देश आहे.